आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुफडा साफ करणार दुर्बीण लावूनही सापडता कामा नये, मुंबईतून अमित शहांची गर्जना. बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत दिली जाणार नाही, गोखलेंच्या करारात उल्लेख. त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, रवींद्र धनगेकरांची मागणी. मराठी भाषा भवन रखडलंय, पण भाजपचं कार्यालय बांधलं जातंय. अॅनाकोंडा आता भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे. ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडाचा उल्लेख. दुसऱ्याकडे बोट करताना 3 बोट आपल्याकडे असतात. उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातल्या टीकेला उदयनराजेंचं प्रत्युत्तर. एखाद्याचा हात धरू शकतो, पण बोलणाऱ्याला कसं थांबवणार? उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेकरिता वर्षभरात सरकारकडून 43,000 कोटींचा खर्च झाल्याची माहिती अधिकारात उघड. लाभार्थ्यांच्या संख्येत वर्षभरात 2.5 लाखांची घट. मुंबई महापालिका रुग्णालयात 45 जागा रिक्त. पदभरती होत नसल्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर ताण, तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम. कडून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीकरिता काढलेला ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीला जाणार नसल्याचं कडून स्पष्ट. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या दुसऱ्या तिमाहीचा नफा 21% घटलाय. महसूल मात्र 6.67% वाढवून 534 कोटी रुपये झाले, तर कंपनीने शेअरधारकांना दिला 17% परतावा. क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला आयसीयू मधून बाहेर काढण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा असून ती स्थिर आहे. त्याला लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असून कुटुंबातील सदस्य लवकरच ऑस्ट्रेलियाला पोहोचतील. आणि पावसाचा पुन्हा एकदा धुमाकूळ. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. हवामान विभागाचा धडकी भरवणारा नवा अंदाज.